कारवाई केली म्हणून ठाणे महानगरपालिका उपायुक्त संदीप माळवी यांना गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे। नाकातोंडातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली आहे। तसंच त्यांच्या अंगातील कपडे देखील फाडण्यात आले। फेरीवाल्यांवर कारवाई करतेवेळी 100 ते 150 फेरीवाल्यांचा जमाव तिथे होता। त्यानंतर कपडे फाडून उपायुक्तांना मारहाण केली गेली। या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केलं। फुटपाथ अडवून बसलेले त्या लोकांनी हल्ला केला वगैरे पहिला 150 ते 200 आसपास 150 लोकांनी हल्ला केला। पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लेंट तुम्हाला कुठे मार लागला आहे? लातामुक्क्याने मारहाण केली तोंडावर। दरम्यान पालिका आयुक्तांना मारहाण झाली त्या ठिकाणावरून अधिकारी अधिक माहिती देत आहेत आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। ठाणे महानगरपालिका ही नेहमीच अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी प्रसिद्ध आहे, पण काल मात्र ठाण्यामध्ये एक वेगळाच प्रकार घडला। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली आहे। मी त्याच परिसरात सध्या उभा आहे। याच गावदेवीच्या परिसरामध्ये काल त्यांना मारहाण झाली। खरं म्हणजे हा जो परिसर आहे तो संपूर्णतः जे फेरीवाले आहेत त्यांनी गजबजलेला असतो। अनधिकृत दुकानं आहेत या ठिकाणी, अनधिकृत फेरीवाले या ठिकाणी बसतात, त्यांनी हा परिसर गजबजलेला असतो नेहमी। आणि याच लोकांवर कारवाई करण्यासाठी काल संदीप माळवी हजर होते। त्याचबरोबर आपण जे हे एकविरा पोळीभाजी केंद्र बघतोय, त्या एकविरा पोळीभाजी केंद्राचे जे मालक आहेत त्यांच्याबरोबर त्यांची काही बाचाबाची झाली, शाब्दिक चकमक झाली असं सांगण्यात येते। आणि त्याच्यानंतर इथे असलेल्या फेरीवाल्यांनी मिळून त्यांना मारहाण केली। या मारहाणीमध्ये त्यांना जबर मारहाण झालेली आहे, दुखापत झालेली आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। खरं म्हणजे काही महिन्यांपूर्वीच ठाणे महानगरपालिकेमध्येच असलेल्या काही फेरीवाल्यांनी ठाणे स्टेशन परिसरामध्ये एका माणसाला धावत जाऊन त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर मृत्यू देखील झाला होता। त्याचवेळी जर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर आज हा प्रसंग ओढावला नसता। आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यावरच या फेरीवाल्यांनी मुजोरी केली, त्याला मारहाण केलेली आहे। त्याच्यामुळे एकूणच येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिका या मुजोर फेरीवाल्यांवर किती कारवाई करतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। दरम्यान या घटनेच्या तपासाच्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात। त्यामध्ये 2 आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत सध्यापर्यंत। त्यामुळे त्यांना अटक करून आम्ही कोर्टात पाठवलेलं आहे आणि काही नावं आणखीन ट्रेस होत आहेत। तर त्या पद्धतीने त्यासाठी आम्ही टीम तयार केलेल्या आहेत 4। त्या टीम देखील डिप्लॉय केलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध चालू आहे। त्याच्यामुळे प्रमुख आरोपीचं नाव दिलेलं आहे आणि देशपांडे म्हणून आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे, जो प्रमुख आरोपी आहे। आणि इतरांची नावं ते ट्रेस होत आहेत, त्यामुळे त्यावर आम्ही कारवाई करत आहोत।